हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ताई मोकाशी तुमच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर हे बघा गाजर घेऊन आलते. तरी मला छोटीशी रेसिपी जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करू अशी वाटली. तर तीच मी आता बघा गाजराचा हलवा बनवते. तर पहिल्यांदा जे गाजर आहे ना ते किसून घेतलं किसणीत. तर पहिल्यांदा गाजर किसून घ्यायचं आहे. त्यानंतर तूपमध्ये ते भाजून घ्यायचं आहे. किसलेलं गाजर जे आहे ना ते भाजून घेतलं आणि त्यानंतर 10 ते 5 मिनटं तसंच ठेवायचं होतं. त्यानंतर बघा हे झाकण काढलं मी, तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा भाजून झालेला आहे. तर त्याला ना आपण आता दुधात परत एकदा शिजवायचं. म्हणजे दुधात शिजल्यानंतर दूध ओतते, त्याच्यातमध्ये दूध थोडंसं 1 वाटी दूध ओतलं मी. त्यानंतर परत असं त्याला हलवायचं आहे. आणि मला असं जमत नाही, पण मी यूट्यूबवर रेसिपी बघितली थोडक्यात. तर थोडीफार मी असं कधी बनवलेलं नाही गाजराचा हलवा वगैरे. तर हे पहिल्यांदाच मी बनवते. तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट जे आहेत ते मी माझ्याकडं आहेत वाटतं, तर ते मी घालणार आहे याच्यामध्ये. तर हे आता आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर हे तसंच आता ठेवायचं आहे. याला असं भाजून घेतलं ना तुपामध्ये तर मस्तपैकी त्याला कलर वगैरे मस्तपैकी दूध शिजतं आणि मस्त लागतं. तर हे शिजून होईपर्यंत हे बघा सामान आणलं तर मार्केटमधनं. तर तांदूळ आहेत आणि डाळ मूग डाळ आहे. तर हे मी आता साईडला ठेवते. आणि हे बघा काजू आहेत, त्यानंतर बदाम आहेत आणि मनुका वगैरे ते मी आता याला कट करून म्हणजे भाजून घेतलं तरी होतं आहे, पण मी तसंच टाकणार आहे आता. तर मनुका घेतली, बदाम, पिस्ता आणि हे सर्व मी आता कटिंग याला केलं आहे. ते आता कट करून वेलची वगैरे मला टाकायची होती त्याच्यात. तर हे साखर टाकायची आता काढल्यानंतर. तर साखर टाकायची आणि त्यानंतर जे ड्रायफ्रूट आहेत 3 चमचे मी घातले साखर. जास्त गोड नको आहे म्हणून मी थोडी साखर घातली, छोटेवाले चमचे 3 घातले. त्यानंतर जे ड्रायफ्रूट आहेत मी चॉप केलेले जे ड्रायफ्रूट आहेत ते टाकणार आहे याच्यामध्ये. थोडे सर्व टाकणार आहे मी. तर भाजून नाही घेतले मी, तसेच घेतले. तर ते याच्यात सगळे मी टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी गाजराचा हलवा तयार आहे. चला बाय.